पाथर्डी प्रभाग क्रमांक 31 मध्ये तसेच प्रशांत नगर येथे सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय महिला मंडळाच्या वतीने तसेच सावित्रीच्या लेकी महिला मंडळ यांच्या वतीने सावित्रीबाई फुलेंची सार्वजनिक जयंती साजरी करण्यात आली। या सार्वजनिक जयंती उत्सवानिमित्त सर्वांचे वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले। याप्रसंगी उपस्थित मान्यवर प्रभागातील माजी नगरसेवक भगवान दोंदे, माजी नगरसेवक सुदाम डेमसे, सुदाम कोंबडे, युवा सेना जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट, मदन डेमसे, त्र्यंबक कोंबडे, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गायकवाड, महात्मा फुले विचार मंचचे राजू जुन्नरे, धनंजय गवळी, शारदा दोंदे, ज्योती गायकवाड, डॉक्टर पुष्पा पाटील, लक्ष्मीबाई साळवे, कल्पना दोंदे, संगीता पाटील, चंद्रकला मोरे, शोभा पवार यांच्यासह महिला मंडळ प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवाजी महाराज पण आज सावित्रीबाई फुले आज त्यांनी एवढा मोठा हे घेतलेलं आहे का त्यांच्यावर दगडफेक झाली शिक्षणाची। त्यांनी आज सगळ्या जगात पहिली महिला म्हणजे शिक्षण अधिकारी आणि प्राध्यापिका ही सावित्रीबाई फुले। कारण आज देशात दोन व्यक्ती खूप महत्वाच्या आहेत, एक म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि दुसऱ्या म्हणजे सावित्री माता फुले। सांगतील की रोज सकाळी उठल्यानंतर प्रत्येक महिलेने या दोन व्यक्तींना फुलं वाहिली पाहिजे। तर मी आपल्या पुष्पाताईंना या ठिकाणी माता सावित्री बद्दल दोन शब्द बोलावेत, आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं असं मी त्यांना सांगते आणि धन्यवाद ज्योती। समाजाची धारणा बदलण्यासाठी, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार देण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी 1948 मध्ये पुण्यामध्ये भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा स्थापन केली। त्यांनी स्त्री शिक्षणासाठी, स्त्री सन्मानासाठी, स्त्री हक्कासाठी लढताना त्यांना समाजाचा अतिशय तिरस्कार सहन करावा लागला। अनेक अडचणींवर मात करून त्यांनी त्यांचं जीवन आपल्यासाठी, त्यांचं आयुष्य पणाला लावलेलं आहे। त्यांचं अजून असं सांगायचं झालं तर त्यांनी अनेक वाईट प्रथांवर विरोध केलेला आहे। बालविवाह असेल, केशवपण असेल, स्त्रीभ्रूण हत्या असेल, ह्या सगळ्या वाईट प्रथांवर त्यांनी। स्टार न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नवीन नाशिक।